Yes, Hareshwar sir, unmute yourself. हॅलो मॅम. Hello. 1 नोव्हेंबर 2023 मी जॉईन झालेलो होतो. Mm-hmm. आणि आता 1 नोव्हेंबर 2024 मला एक 24. वर्ष पूर्ण झालं सक्सेसफुली. पण या कम्युनिटीला पहिल्यांदा मी जॉईन झालो तेव्हा मी होतो तो, आणि आता 1 वर्षानंतर खूप चेंजेस झालेत. कारण अशी मला इकडे आल्यानंतर एवढी सोन्यासारखी माणसं भेटलेली आहेत ज्यांच्याशी मी अगदी सगळं काही शेअर करू शकतो. किंवा एक मंगला मॅडम म्हणाल्या तसंच अगदी एक सपोर्ट सिस्टीमच म्हणजे आपल्या फुल कम्युनिटीमध्ये आहे, की जी कुठच्याही प्रसंगाला आपण नुसतं हाक मारली तरी धावून येणारी आहे. आणि एक वेगळेच अनुभव मला मिळाला. म्हणजे पहिल्यांदा जे मला स्ट्रेस टेन्शन वगैरे होतं त्यात अगदी नाही म्हणायला अगदी 40% तरी माझा कव्हरअप झालेला आहे. आता 60% माझी थोडी कंटिन्युटी थोडी राहत नाही, त्यामुळे ते तो मी इट्स टोटली माय फॉल्ट म्हणजे. पण ओव्हरऑल सगळा हा जो 1 वर्षाचा एक्सपिरियन्स होता तो खूप सुंदर आणि जबरदस्त होता. म्हणजे मी असं अनुभवलेलं नाही, कारण मी आता 2-3 कम्युनिटीला पण जॉईन आहे. पण एवढा म्हणजे म्हणतो ना की स्वतः मी प्रत्येकाबद्दल एक ओलावा म्हणतो ना आपण, तसा तसा कुठच्याच कम्युनिटीमध्ये मी बघितलेलं नाही. किंवा एक अगदी आपलेपणा आपुलकीने चौकशी करणं किंवा बोलणं हे पण खूप असतं. पण ते ते पण मी कुठेच बघितलेलं नाही. म्हणजे एवढं जस्ट एक आपलं फॉर्मॅलिटी म्हणून ते फोन केला तेवढं कामापुरतं बोलले पण झालं. इथे तसं नाहीये. इथे म्हणजे एक वेगळीच वाईब आहे. आणि ती वाईब तुम्हाला कुठेच म्हणजे जाणवत नाही. इव्हन आता विश्वनाथ सरांचा जो आपला प्रोग्राम झाला या जयपूर फूडचा, तर त्याची वाईब जी होती ती मला इकडे 500 किलोमीटरवर पण अगदी व्यवस्थितपणे जाणवत होती. म्हणजे एवढं त्या दिवशी मला म्हणजे खूप वेगळं वाटलं ना एवढं. म्हणजे आणि अभि सरांनी व्हिडिओ कॉल करून दाखवलं वगैरे. म्हणजे ते एवढं मला ते भरून आलेलं बघून की बाबा कुठेतरी आपण छोटासा म्हणजे काही आपलं काम झालं, त्यांना म्हणजे काही मदत झाली, पण त्यामुळे कोणाचं तरी काहीतरी चांगलं झालं. आणि हे विश्वनाथ Yes. सरांमुळे आम्हाला एक संधी चांगल्यापैकी मिळाली, की काहीतरी जे कॉन्ट्रीब्युशन आपलं असतं समाजाबद्दल. म्हणजे आपण जे Hmm. म्हणतो की आपली जी 3 ऋण असतात, आई वडिलांचं, नंतर शिक्षकांचं आणि समाजाचं, त्यापैकी हे एक तरी कुठेतरी 1%ने किंवा अर्ध्या टक्क्याने आम्हाला काहीतरी आम्हाला त्यात कॉन्ट्रीब्युट करता आलं, त्याबद्दल म्हणजे थँक्यू. आणि हा ही 1 वर्षाची जर्नी तर अगदी म्हणजे झकासच आहे. म्हणजे आता तर एकदम या ग्रुपमध्ये म्हणजे माझे नातेवाईकांना एवढे फोन होत नसतील तेवढे माझे ग्रुपमध्ये फोन होतात. म्हणजे त्या दिवशी माझा बर्थडेच्या दिवशी तर अक्षरशः शांताराम सरांचा संध्याकाळी एकदम कॉल आलेला. ते म्हणाले, सर फोन किती वेळा चार्ज करायला मिळाला. म्हटलं नाही सर, म्हटलं करत नाही. म्हटलं आज फोन चार्ज करायलाच मला मिळालेलं नाही. एवढं सकाळपासून अगदी सगळ्यांचे फोन, आणि एकदम वेगळंच फिलिंग होतं त्या दिवशी. आणि हे Wow. सगळं तुमच्या म्हणजे तुमच्या याच्यामुळे मला सगळं मिळालं, त्याबद्दल तुम्हाला थँक्स. आणि आपल्या सगळ्या कम्युनिटीला थँक्स. त्यांच्या सपोर्टने आणि जे ते एक एक आता ऋणानुबंध तयार झालेले आहेत सगळे, त्याच्यामुळेच म्हणजे कुठेतरी मी माझ्या प्रॉब्लेम मधनं पण बाहेर येतोय. आणि एक मला सपोर्टिव्ह एक कोणतरी असं एक सगळे मिळाले की ज्यांच्याकडे मी काही बोलू शकतो किंवा मी अगदी काही शेअर करू शकतो, Share जे करू आपण शकतो. Yes. सगळीकडे शेअर करू शकत नाही. म्हणजे हे अगदी Yes. त्यामुळे त्याबद्दल थँक्यू. आणि अशीच आता पुढे माझा असा प्रवास चालू होणार आहे. आणि एक सगळ्यांची ब्लेसिंग्स हवी आहेत की जी माझे 60% राहिलेले आहेत, ते मला लवकरात लवकर कव्हर अप नक्कीच करायचे सर. आहेत. ते होऊन कन्सिस्टंट देतील राहा. लवकर. डेफिनेटली याल. अगदी आणि ते हरेश्वर सर पाहायचेत जे अगदी कम्प्लिटली त्या अगदी 100% या सगळ्या याच्यातून बाहेर येतील आणि एक नक्की नक्की. वेगळी स्वतःची लेगसी ही तयार करते. थँक्यू सो थँक्यू. मच हरेश्वर थँक्यू सर. थँक्यू. मोर पॉवर टू यू अँड तथास्तु.